अहमदनगरच्या अहिल्यानगर नामांतरास केंद्र सरकारची मंजुरी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती ट्विट करत राधाकृष्ण विखे पाटलांकडून केंद्र सरकारचे आभार। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 41 महत्त्वाचे निर्णय। लाडकी बहीण योजनेला राज्य सरकारकडून मुदतवाढ। मच्छीमार आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय। होते नव्हते ते सर्व पैसे लाडकी बहीण योजनेला देण्यास सांगितले। लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत अधिकारी खासगीत सांगतात, शरद पवार यांचं वक्तव्य। राहुल गांधींचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द। विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची माहिती। उद्या सकाळी 8:30 वाजता राज्यामध्ये येणार। राहुल गांधींच्या पंतप्रधान मोदी उद्या वाशिमच्या पोहरादेवी दौऱ्यावर। उद्या विरासत-ए-बंजारा नंगारा वास्तू संग्रहालयाचा लोकार्पण सोहळा। पोहरादेवीमध्ये मोठा बंदोबस्त, 5240 पोलीस अधिकारी तैनात। पंतप्रधान हे शरद पवार यांचे मित्र आहेत। आरक्षणाच्या मर्यादेबाबत मोदींना सांगा, सार्वजनिक का बोलता? प्रकाश आंबेडकर यांचा सवाल। तर शरद पवार नौटंकी करतात, आंबेडकरांचा आरोप। शरद पवारांचे मित्रच आहेत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी। त्याच्यामुळे पब्लिकली सांगण्याच्या ऐवजी शरद पवारांनी मोदीच्या कानामध्ये सांगून करून घ्यावं ना। दावोसमध्ये जाऊन सरकार खाऊन पिऊन आलं, बिलं उधार ठेवून आलं, उधारी देत नाहीत म्हणून तिथल्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवली। शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचे ट्विट करत आरोप। पवारांना सोडून गेलेल्या 9 मंत्र्यांना पुन्हा पक्षामध्ये प्रवेश नाही। 9 मंत्र्यांना पुन्हा घ्यायचं नाही असं आम्ही ठरवलंय। शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये शिंदे गट आणि भाजपमध्ये बॅनरबाजी। मुख्यमंत्री शिंदेंचे मराठा सरदार तर फडणवीसांचे देवाभाऊ म्हणून बॅनर। फडणवीसांच्या बॅनरवरून अजित पवारांचा फोटो गायब। रत्नागिरीमधील वाडत एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध। जमीन अधिगृहीत करण्याबाबत ग्रामस्थांना नोटीस। वाटद, कोळीसरे, मिरवणे आणि कळझोंडी तसंच गड नरळमध्ये 20,000 शेतकऱ्यांचा जमीन संपादनाला विरोध। पालकमंत्री अब्दुल सत्तारांना खंडपीठाचा धक्का। संभाजीनगर बाजार समितीच्या 88 कोटी भ्रष्टाचाराचा अहवाल रद्द करण्याला स्थगिती। सत्तारांच्या चौकशी अहवाल रद्द करण्याच्या आदेशाला खंडपीठाची स्थगिती।